भारतामध्ये विविध असामाजिक तत्वांकडून विविध घटना घडत आहेत. या असंवैधानिक घटनेच्या विरुद्ध तसेच अत्याचाराविरुद्ध कारंजा तालुक्यातील सकल हिंदू समाज मार्फत हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या जन आक्रोश मोर्चामध्ये सर्व हिंदू समाजातील सर्वच घटकातील व्यक्तींनी तसेच सर्व पक्षीय सर्व विविध हिंदू संघटनातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. हा मोर्चा बांगलादेशातील असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात निषेध असून भारतामध्ये हिंदू मुलींवर जिहाद्यांकडून समाजातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात लव जिहादच्या निषेधार्थ भारतात असलेल्या बांगलादेशी व रोहिंग्या यांच्या विरोधात तसेच कारंजा लाड येथील विविध स्थानिक समस्यांचा निषेधार्थ आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता स्थानिक मोठे श्रीराम मंदिर, पोहा वेश ते रामा रामजी चौक मार्ग, महात्मा फुले चौक, श्री संत गाडगे बाबा पुतळा ते मुख्य मार्ग, जयस्तंभ चौक ते तहसील कार्यालय कारंजा येथे तहसीलदार श्री कुणाल झालटे यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व कारंजातील व्यावसायिकांनी मोर्चात सहभाग नोंदवत सर्वांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून मोठ्या संख्येनं मोर्चात सहभाग नोंदवला. तहसील कार्यालयासमोर मोर्चामध्ये सहभागी महिला पुरुषांकरता अल्पोपहार व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी RSSचे ज्येष्ठ संयोजक दिलीप जोशी व RSSचे ज्येष्ठ संयोजक अण्णाजी करडे, दोनद विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कडेल, भाजपचे शहराध्यक्ष ललित शेठ चांडक तसेच विजय काळे, संदीप काळे, राजू पाटील राजे, माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलछा, विजय बगडे, नितीनजी गडवाले, हेमंत फुलाडी, आजी माजी नगरसेवक व विविध पक्ष तसेच संस्थेतील महिला पुरुष मोठ्या संख्येने या हिंदूंच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हा मोर्चा शांततामय होण्याकरिता कारंजा लाड शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष ठाणेदार श्री दिनेशचंद्र शुक्ला व संबंधित डिपार्टमेंट यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जनमत लाईव्ह न्यूज करिता वाशिम जिल्ह्याहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट.